अयोध्या नगरीमध्ये अनेक प्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. त्याच एका प्राचीन मंदिरापैकी एका मंदिराच्या टेरेसवर उभा आहे आणि खास या वरून टेरेसवरून खास आपल्यासाठी या शरयू नदीतील विहंगम दृश्य आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. थेट अयोध्या नगरीतून संपूर्ण अयोध्या नगरी आहे ही रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी ही भरती झालेली आहे. जिकडे तिकडे आपल्याला हे भव्य शिल्पे पाहायला मिळतात. राम भक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते आहे. शरयू नदीचा हा नजराणा, थंडीचा कडाका या अयोध्या नगरीमध्ये प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे ढगांचं साम्राज्य, थंडगार हवा, राम भक्तांनी दिलेला रामाचा जयघोष, राम नामाचा जप यामुळे संपूर्ण ही अयोध्या संपूर्णपणे सजलेली आहे या राम भक्तांमुळे. आणि संपूर्ण खास शरयू नदीमधून या बोट मारणारे आपले काही रामभक्त आहेत. या संपूर्ण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी देश विदेशातून माध्यम प्रतिनिधी आहेत, ते देखील दाखल झालेले आहेत. रामनामाने रंगून गेलेलं आहे. आपण जर आणखीन पाहिलं तर या ठिकाणी हे शरयू नदीचं पाणी आहे, ज्या ठिकाणी सर्व रामभक्तांना इकडे शरयू नदीचे जे दिवे सोडले जातात ते याच स्पॉटवर सोडले जातात. आणि थोड्या अंतरावर जर पाहिलं तर तिकडे बँडची रिहर्सल चालू आहे. ज्यावेळेला 22 तारखेला अनेक रामभक्त या ठिकाणी दाखल होतील, त्यावेळेला हा संपूर्ण परिसर बँडने, इकडच्या लाईट्सने, कॅमेऱ्याने संपूर्णपणे भरलेला पाहायचे. आणि या अयोध्या नगरीतल्या टेरेसमधून आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. कॅमेरा पर्सन रुपेश शिलासह वैभव परब, एबीपी माझा, अयोध्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.